हॅलो एव्हरीवन. चला स्टार्ट करू आजचा टॉपिक. आतापर्यंत आपण जेवढे टॉपिक घेतले ते सगळे कशामध्ये येत होते? कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसमध्ये. पण आपला चॅप्टर आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तर आजपासून स्टार्ट होणार आपलं रेडिएशन. ठीक आहे. रेडिएशन स्टार्ट करण्याआधी एकदा आपण कालचा टॉपिक रिवाईज करूया. कालचा टॉपिक 5 मिनिटामध्ये रिवाईज करूया. काल काय घेतलं आपण? स्पेसिफिक हीट रेशोचे एक्सप्रेशन्स घेतले फॉर मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक आणि पॉलिॲटॉमिक. तर तुम्हाला एक जनरल फॉर्म्युला सांगितला होता की स्पेसिफिक हीट रेशो काढण्यासाठी एक एक्सप्रेशन केलं होतं आपण मोनोसाठी. एक फायनल फॉर्म्युला होता. मोनोॲटॉमिकचा रेशो आला होता 3 वरती 5/3. पहिले 3 यासाठी लिहिलं कारण खाली नेहमी काय येत असते, या मॉलिक्यूलचा डिग्री ऑफ फ्रीडम आणि वरती येते +2. ठीक आहे. हे आलं होतं आपलं मोनोचं आन्सर. त्यानंतर डायसाठी आपण रिजिड मॉलिक्यूलसाठी आपण डेरिवेशन सॉल्व केलं पूर्ण आणि आपलं आन्सर आलं होतं 7/5. 5 काय असते तर डायॲटॉमिक रिजिड मॉलिक्यूलचा डिग्री ऑफ फ्रीडम. त्यामध्ये 2 ॲड केले की वरचा नंबर. ते स्पेसिफिक रेशो काढले ते 2 आणि याच्यावरून मग आपल्याला एक समजलं की खाली नेहमी काय येते डिग्री ऑफ फ्रीडम आणि वरती काय येते डिग्री ऑफ फ्रीडम +2. मग त्याच्यावर एक जनरल फॉर्म्युला आणि त्यावरून आपण काढला होता मग स्पेसिफिक रेशो फॉर डायॲटॉमिक नॉन रिजिडचा डिग्री ऑफ फ्रीडम काय राहते? तो राहते 7. तर वरती काय येणार +2 म्हणजे 9. आणि पॉलीसाठी काढलं होतं आपण डिग्री ऑफ फ्रीडम फॉर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. ते आलं होतं 4 + F / 3 + F. वेअर F काय आहे? F किंवा M किंवा कुठले अल्फाबेट आहे ते काय असते तर ते म्हणजे तो जो मॉलिक्यूल आहे पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल तो किती मोड्समध्ये व्हायब्रेट होतो. ठीक आहे. नंबर ऑफ मोड्स ऑफ व्हायब्रेशन. तर हे आले होते आपले स्पेसिफिक हीट रेशो सगळ्या मॉलिक्युल्सचे. तर एक जनरल फॉर्म्युला मिळाला होता आपल्याला. त्याच्यावरून तुम्ही कुठल्याही मॉलिक्यूलचा काढू शकता. स्पेसिफिक हीट रेशो फॉर एनी मॉलिक्यूल इज इक्वल टू काय तर डिग्री ऑफ फ्रीडम आणि वरती येणार डिग्री ऑफ फ्रीडम +2. तर तुम्हाला काय माहीत पाहिजे सगळ्या मॉलिक्युल्सचे डिग्री ऑफ फ्रीडम. सो डिग्री ऑफ फ्रीडम काय असते हे परवाच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं की डिग्री ऑफ फ्रीडम कशी फाइंड आउट करायचे किंवा कसे असतात. त्याचा एक टेबल दिला होता तुम्हाला लिहून. ओके. सो लेट स्टार्ट टुडेज टॉपिक रेडिएशन. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस इथं संपलेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. याच्यावर बेस न्यूमेरिकल जे आहे तुमच्या एक्झरसाईजमध्ये 19-20पर्यंत सगळे न्यूमेरिकल जे आहेत ते कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसवर आहेत. ते तुम्ही सॉल्व करा, ट्राय करा. नाही आले तर मला विचारा. ठीक आहे. पुढे आपण रेडिएशन सुरू करू. रेडिएशन संपल्यानंतर आपण पूर्ण एक्झरसाईज सॉल्व करू. पण तोपर्यंत तुम्ही कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस रिलेटेड जेवढेही न्यूमेरिकल आहेत ते स्वतः ट्राय करा. सर रेडिएशन स्टार्ट करूया. रेडिएशन म्हणजे काय? आता रेडिएशन कशाला म्हणतात तर त्याआधी आपण थोडं आणखी बेसिक पाहूया. बघा, हीट जी आहे एक एनर्जी आहे आणि हीट ही नेहमी ट्रान्सफर होत असते फ्रॉम हायर टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी, है ना. जसं व्होल्टेज फ्लो होते किंवा वॉटर फ्लो होते हाय टू लो लेवल, तसं हीट असते. हीट नेहमी हॉट बॉडीकडनं कोल्ड बॉडीकडे ट्रान्सफर होते. हाय टेम्परेचरकडनं लो टेम्परेचरकडे फ्लो होत राहते हीट. तर ही जी हीट ट्रान्सफर होते हॉट बॉडीकडनं कोल्ड बॉडीकडे, ही कशी ट्रान्सफर होते तर हीट ट्रान्समिशनचे 3 मोड्स असतात. 3 प्रकारे हीट ट्रान्सफर होते. एक असते कंडक्शन. हे सगळं 11th झालेलं आहे आपलं. कंडक्शन. सेकंड मोड आहे कन्व्हेक्शन आणि थर्ड मोड काय असते रेडिएशन. काय नेमका डिफरन्स आहे या 3 मोड्समध्ये? तर सपोज एखादं सॉलिड बॉडी आहे आणि सॉलिड बॉडीला आपण एका साईडनं हीट केल्यानंतर जर ती हीट ट्रान्सफर होत गेली दुसऱ्या एंडकडे, तर हा जो मोड आहे हीट ट्रान्सफरचा याला म्हणतो आपण कंडक्शन. म्हणजे कंडक्शनमध्ये फॉर एक्झाम्पल आयर्न रॉड आहे आणि एका साईडनं गॅसवर काही ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण चमचा ठेवला आहे. गॅसवर काहीतरी भांडं ठेवलेलं आहे, पाणी किंवा दूध किंवा चहा, भाजी चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चम्मच ठेवून दिला खूप वेळ. थोड्या वेळाने त्या चम्मचला हात लावायला गेला तुम्ही दुसऱ्या एंडला, एक एंड त्याच्यात एक हॉट टेम्परेचर जिथं आहे त्या भांड्यात ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडनं तुम्ही त्याला हात लावायला गेला तुम्हाला चटका लागते. कारण हा जो हे आहे भांडं आहे
त्यांनी काय केलेली आहे, इथली हीट जी आहे कंटेनरमधली हीट ती कॅरी केली आहे, त्याचे मॉलिक्युल्सनी ती हीट कॅरी केली आणि ती हीट इथपर्यंत जाऊन पोहोचली. ॲक्च्युली मॉलिक्युल नाही झाले मायग्रेट, इथला मॉलिक्युल इथंच आहे, इथला मॉलिक्युल इथंच आहे. मॉलिक्युल्सनी काय केलं, व्हायब्रेट झाले आणि एनर्जी ट्रान्सफर करत गेले. तर इथं काय होते, मॉलिक्युल जे आहेत ते स्वतः मायग्रेट नाही होते, फक्त एनर्जीला ट्रान्सफर करतात. हीट एनर्जीला ट्रान्सफर करत करत या मॉलिक्युलची एनर्जी या मॉलिक्युलला जाऊन पोहोचते, या एंडला. ठीक आहे. तर ही जी हीट ट्रान्सफर झाली, जनरली हे कशामध्ये होते, सॉलिड बॉडीमध्ये. सॉलिड बॉडीमध्ये जे हीट ट्रान्समिशनचा मोड असतो तो नेहमी काय असतो, कंडक्शन. म्हणजे इथं काय करतात, हे मॉलिक्युल कंटेनरचे मॉलिक्युल हीटला काय करतात, कंडक्ट करतात. ते स्वतः मायग्रेट होत नाहीत. चम्मच जो आहे तो तसाच राहते, फक्त चम्मचची हीट पुढे 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 ट्रान्सफर होते. तर हा मोड म्हणजे काय असते, कंडक्शन. स्पेशली हा कशामध्ये बघायला मिळतो आपल्याला, सॉलिड बॉडीमध्ये. लिक्विड आणि गॅसमध्ये खूप कमी प्रमाणात असते, पण जास्त तो कशामध्ये असते, सॉलिडमध्ये. त्यानंतर कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन कशामध्ये असते, तर फ्लुइडमध्ये होते. म्हणजे कशामध्ये, लिक्विड आणि गॅसमध्ये. कन्व्हेक्शन आणि कंडक्शनमध्ये नेमका काय फरक आहे, हा मोड कसा असते, तर इथं मॉलिक्युल्स ॲक्च्युली मायग्रेट होतात. मॉलिक्युल जे आहे ती एनर्जी कॅरी करून स्वतः मूव्ह होतात, एनर्जी घेऊन जातात स्वतः. ठीक आहे. जसं सॉलिडमध्ये काय होतं, मॉलिक्युल्स व्हायब्रेट होतो आणि एनर्जी साईडच्याला पास करतो. तो व्हायब्रेट होतो आणि त्याच्या बाजूच्याला एनर्जी पास करतो, स्वतः मायग्रेट होत नाही. ठीक आहे. विदाऊट मायग्रेशन जे एनर्जी ट्रान्समिशनचा मोड आहे त्याला कंडक्शन, आणि विथ मायग्रेशन ऑफ मॉलिक्युल, ॲक्च्युअल मायग्रेशन ऑफ मॉलिक्युल जो मोड आहे त्याला काय म्हणतात, कन्व्हेक्शन. तर कन्व्हेक्शन कुठं होते, ते लिक्विडमध्ये बघा, म्हणजे पाणी गरम करायला ठेवल्यानंतर पाणी उकळायला लागते, म्हणजे खालचे मॉलिक्युल्स वर जातात, वरचे मॉलिक्युल्स खाली येतात. खालचे मॉलिक्युल्स जे गरम झालेले असतात ते काय होतात, लाईट होतात, हलके होतात, ते वर जातात, आणि वरचे जे थंड मॉलिक्युल हेवी असतात ते खाली येतात. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मॉलिक्युल्स काय होतात, खालून वर, परतून खाली मायग्रेट होतात, आणि असं करत करत पूर्ण पाणी गरम होते. सो हा जो मोड आहे याला म्हणतो आपण कन्व्हेक्शन. सो इथं बघा, सॉलिड, इथं लिक्विड, गॅस, म्हणजे या तिन्ही ठिकाणी काय आहेत, मिडियम्स आहेत. कंडक्शनसाठी मिडियम लागेल सॉलिड, कन्व्हेक्शनसाठी लिक्विड आणि गॅस. मिडियम, विदाऊट मिडियम हे मोड पॉसिबल नाही आहेत. ठीक आहे. पण समजा व्हॅक्यूम आहे, एक रूम आहे, त्या रूममध्ये 2 बॉडीज आहेत, एक हॉट बॉडी आहे, एक कोल्ड बॉडी आहे. तर हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी ही ट्रान्समिशन होणार बाय कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. पण तिथं मॉलिक्युलच नाही आहे, सॉलिड नाही, लिक्विड नाही, गॅस नाही, व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम आहे आणि व्हॅक्यूममध्ये 2 बॉडी ठेवल्या, एक हॉट बॉडी, कोल्ड बॉडी. तर टेम्परेचर ट्रान्सफर होणार की नाही होणार, असा जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर होईल. मग मोड कुठला, कंडक्शन की कन्व्हेक्शन, तर दोन्ही नाही, कारण की या दोन्ही मोडला काय लागते, मीडियम. तर असा एक मोड आहे ज्याला मीडियमची गरज नाही आहे. विदाऊट मीडियम ही ट्रान्सफर होते, पण तो मोड म्हणजेच काय असते, रेडिएशन. सो रेडिएशन काय आहे, तर अशा वेव्ज आहेत ज्यांना मीडियमची गरज नाही आहेत. अशा कुठल्या वेव्ज आहेत ज्या विदाऊट मीडियम ट्रॅव्हल करतात, तर त्या म्हणजे काय असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज 11th मध्ये बघितले आपण. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे अशा वेव्ज असतात ज्या 3 × 10⁸ मीटर पर सेकंडच्या स्पीडने ट्रॅव्हल करतात, म्हणजे लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल करतात, आणि त्या विदाऊट मीडियम ट्रॅव्हल करू शकतात. सो व्हॅक्यूममध्ये पण हीट ट्रान्सफर होणार, जसं सनची हीट अर्थपर्यंत पोहोचते. कशी काय पोहोचते, मध्ये तर मीडियम नाही आहे, तरी अर्थपर्यंत हीट येते. तर हा जो मोड आहे हीट ट्रान्समिशनचा, या मोडलाच काय म्हणतो आपण, रेडिएशन. तर या मोडची आपल्याला काय करायची आहे, स्टडी. सो रेडिएशन म्हणजे दुसरं काहीच नाही, तर रेडिएशन म्हणजे काय असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. तर ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, या वेव्सचा मेन सोर्स जो आहे, तो मेन सोर्स म्हणजे काय आहे, सन आहे. सनमधनं ह्या हीट रेडिएशन्स आपल्या अर्थपर्यंत येतात. म्हणजे जेवढी बॉडी अर्थवर गरम होते, अर्थ जे बॉम्ब होते, ते कशामुळे होते, तर या रेडिएशन्समुळे येते. तर या रेडिएशन्सचा ॲक्च्युअल सोर्स म्हणजे मेजर सोर्स कोणता आहे, तर तुम्ही जर म्हणाल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचा, तर स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. सगळ्यात लोएस्ट वेवलेंथ गॅमा, मग UV रेज, एक्स रेज, UV रेज, मग आपलं व्हिजिबल स्पेक्ट्रम, त्यानंतर काय ना इन्फ्रारेड रेडिएशन्स, त्यानंतर मायक्रोवेव्ज आणि रेडिओ वेव्ज. असं पूर्ण आपला स्पेक्ट्रम वेवलेंथ इन्क्रीज होत जाते, फ्रिक्वेन्सी डिक्रीज होत जाते. तर याच्यामध्ये व्हिजिबल जो लाईट आहे तो तर आपल्याला दिसते, अर्थवर आपल्याला सगळ्या बॉडीज दिसतात. का बरं, कारण की सनलाईट जो इन्सिडेंट होते ऑब्जेक्ट्सवर, त्याची जी वेवलेंथ असते ती आपल्याला व्हिजिबल असते. ऑब्जेक्ट्सवर वेवलेंथ म्हणजे लाईट जो आहे तो लाईट इन्सिडेंट होते, ऑब्जेक्टवरनं रिफ्लेक्ट होते, आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचते, आणि मग ते आपल्याला ऑब्जेक्ट दिसतात. सो व्हिजिबल लाईट ज्यांच्यावर पडते तेच ऑब्जेक्ट आपल्याला दिसतात.
कधी कधी कसं आहे, रात्र आहे, आपण लाईट ऑफ करून टाकला तर आपल्याला काही दिसत नाही. काहीच का दिसत नाही? कारण व्हिजिबल लाईट जो आहे तो इन्सिडेंट नाही होत आहे. पण तेच जर आपण इन्फ्रा रेड रेडिएशन्सवाला जर गॉगल घातला तर गॉगल घातल्यानंतर आपल्याला काही वस्तू दिसायला लागतात. कारण सनचा इन्फ्रारेड रेडिएशन्स त्याच्यावर पडत असतात आणि इन्फ्रारेड रेडिएशन त्याच्याकडनं रिफ्लेक्ट होत असतात. तर त्यात आपल्याला नॉर्मल दिसत नाहीत. नॉर्मली आपल्याला फक्त लाईट कोणता दिसतो? व्हिजिबलवाला. इन्फ्रारेडवाला गॉगल जर आपण घातला, इन्फ्रारेड रेडिएशन्सवाला, तर मग लाईट ऑफ केल्यानंतरही आपल्याला काही ऑब्जेक्ट वेगवेगळ्या कलरचे दिसायला लागतात. जनरली ब्ल्यू कलरचे दिसतात. कारण त्यांच्यावर सनलाईट जो आहे तो कुठला पडत असतो? UV रेडिएशन इन्सिडेंट होत असतात आणि ते रिफ्लेक्ट होऊन आपल्याला दिसत असतात. मग ते ऑब्जेक्ट आपल्याला दिसतात. ठीक आहे, हे सगळं व्हिजिबल ऑब्जेक्ट आपल्याला कसे दिसतात ते आहे. पण आपल्याला ॲक्च्युली सोर्स कशा बघायचा आहे? रेडिएशनचा. हॉट रेडिएशन्सचा सोर्स बघायचा आहे. आणि हॉट रेडिएशनचा सोर्स म्हणजे कुठला आहे? UV आहे, व्हिजिबल आहे की इन्फ्रारेड आहे? तर इन्फ्रारेड रेडिएशन हा एक मेजर सोर्स आहे हॉट रेडिएशन्सचा. इन्फ्रारेड रेडिएशन्स म्हणजे व्हिजिबलपेक्षा लॉंगर वेवलेंथवाले रेडिएशन्स. सो जरूर नाही आहे की इन्फ्रारेड रेडिएशन हा एवढाच सोर्स आहे रेडिएशनचा. UV पण आहे, व्हिजिबल पण आहे आणि इन्फ्रा पण. मेजर हॉट टेम्परेचर इन्क्रीज करणारा जे रेडिएशन्स आहे हॉट रेडिएशन्स, ते हॉट रेडिएशन्स कुठून मिळतात आपल्याला? तर इन्फ्रारेड रेडिएशन्स. तर हा एक मेजर सोर्स आहे रेडिएशनचा. तर बघू आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी रेडिएशन आणि रेडियंट एनर्जीची स्टडी आपल्याला इथं करायची आहे. तर सपोज एखादा ऑब्जेक्ट आणि मोड जर तुम्हाला विचारलं की कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन, त्याच्यातला फास्टेस्ट मोड कुठला आहे, फास्टर मोड कुठला आहे आणि स्लो मोड कुठला आहे? तर कंडक्शन हा तिघांपैकी सगळ्यात स्लो मोड आहे. त्यानंतर कंडक्शनपेक्षा थोडा फास्ट हा काय आहे? कंडक्शनपेक्षा थोडा फास्टर आहे. आणि सगळ्यात जास्त फास्टेस्ट मोड कुठला आहे हीट ट्रान्सफर करण्याचा? तर तो रेडिएशन आहे. का बरं? कारण की रेडिएशन ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची स्पीड म्हणजे सगळ्यात जास्त 10 × 10⁸ मीटर पर सेकंद. लाईटच्या स्पीडने हे वेव्स ट्रॅव्हल करतात. सो या तीनपैकी फास्टेस्ट मोड कुठला आहे? तर रेडिएशन. सो आपल्याला त्याची इथं आपण काय करणार आहे? रेडिएशन पूर्ण स्टडी करणार आहे. सो पहिले बेसिक काय आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा तुमचा ॲक्च्युली टॉपिक आहे फर्स्ट. सपोज एक बॉडी आहे आणि या बॉडीवर काय झालं आहे? हीट रेडिएशन्स इन्सिडेंट होत आहेत. तर ही जी हीट एनर्जी याच्यावर इन्सिडेंट होणार आहे ती आहे सपोज Q आणि ते आपण एक्झाम्पलसाठी घेऊ 100 जूल. सपोज 100 जूल एनर्जी या ऑब्जेक्टवर, हा कुठलाही ऑब्जेक्ट असेल, मॅटर आहे, त्याच्यावर इन्सिडेंट झाली तर हा ऑब्जेक्ट काय करणार? तर याच्याकडे 3 ऑप्शन असतात पहा. 100 जूल जी एनर्जी याच्यावर इन्सिडेंट झाली, टोटल रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन ऑब्जेक्ट इज इक्वल टू किती असते? Qने रिप्रेझेंट करतात हीट एनर्जी. तर हा ऑब्जेक्ट काय करेल? तर हा ऑब्जेक्टकडे 3 ऑप्शन आहेत. हा ऑब्जेक्ट काय करतो? थोडीशी एनर्जी ॲब्झॉर्ब करतो. हा पूर्णही ॲब्झॉर्ब करू शकतो, पण जनरली एखादी नॉर्मल ऑर्डिनरी बॉडी काय करते? तर जेवढी रेडियंट एनर्जी तिच्यावर येणार त्यापैकी थोडीशी ॲब्झॉर्ब करतो, थोडीशी काय करतो? बाजूच्या ऑब्जेक्ट, इथे आजूला एखादा ऑब्जेक्ट असेल त्याला अटॅच किंवा मग सराउंडिंग असेल तर तो काय करतो? थोडीशी हीट जी आहे थोडी स्वतः ॲब्झॉर्ब करतो, थोडीशी काय करतो? ट्रान्सफर, थोडी ॲब्झॉर्ब करतो, थोडी ट्रान्सफर करतो आणि थोडी जशी आली तशी काय करून टाकतो? रिफ्लेक्ट. म्हणजे ज्या मीडियममधनं आली, एअर मीडियममधनं, तर एअर मीडियमला काय करून टाकतो? रिफ्लेक्ट. जशी आली तशी वापस थोडीशी घेऊन तो बाजूच्याला देतो किंवा बिलकुल घेत नाही म्हणजे वापस पाठवून देतो. म्हणजे जी काही रेडियंट एनर्जी इन्सिडेंट झाली आहे त्यापैकी थोडीशी एनर्जी ॲब्झॉर्ब होते, त्याला म्हणतो आपण QA, अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय द बॉडी. थोडीशी ट्रान्सफर करतो, QT, अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर बाय द बॉडी. आणि QR, अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड बाय द बॉडी. म्हणजे समजा 100 जूल एनर्जी जर याच्यावर इन्सिडेंट झाली त्यापैकी यांनी काय केलं? 50 जूल एनर्जी ॲब्झॉर्ब केली, 25 जूल एनर्जी यांनी ट्रान्सफर केली. उरली किती मग? हे झाले टोटल 75. 100मधनं 75 गेले, झाली 25 एनर्जी यांनी काय केली? रिफ्लेक्ट केली. तर हे जे आहे हे एखाद्या बॉडीची काय असते? टेंडन्सी असते. काही बॉडी काय करतात? खूप सारी एनर्जी ॲब्झॉर्ब करतात, थोडीशी ट्रान्सफर, थोडीशी रिफ्लेक्ट करतात. काही बॉडीज काय करतात?
मॅक्झिमम ट्रान्सफर करतात, थोडीशी ॲब्झॉर्ब थोडीशी रिफ्लेक्ट. काही बॉडी मॅक्झिमम रिफ्लेक्ट, थोडी ॲब्झॉर्ब थोडी ट्रान्सफर. काही बॉडी अशाही आहेत ज्या 100च्या 100% जेवढी हीट येणार सगळी काय करतात, ॲब्झॉर्ब. ते असते गुड ॲब्झॉर्बर किंवा परफेक्टली ॲब्झॉर्बर बॉडी. त्यानंतर काही बॉडी असतात जी येणारी सगळी हीट ट्रान्सफर करून देतात, आणि काही अशा असतात जे मॅक्झिमम हीट काय करतात, रिफ्लेक्ट करतात. ते गुड परफेक्ट रिफ्लेक्टर, परफेक्ट ट्रान्समिटर आणि परफेक्ट ॲब्झॉर्बर अशा वेगवेगळ्या बॉडीजची आपल्याला या रेडिएशनमध्ये स्टडी करायची आहे. तर बा सपोज इथं कोफिशियंट्स बघायचे आहेत आपल्याला. जसं टोटल हीट किती इन्सिडेंट झाली 100 जूल, आणि त्यापैकी 50 जूल काय केली आणि ॲब्झॉर्ब. सो हा जो रेशो आहे, किती हीट इन्सिडेंट झाली त्यापैकी किती हीट ॲब्झॉर्ब केली, या दोन्ही हीट एनर्जी, दोन्ही रेडियंट एनर्जी आहेत, या दोन रेडियंट एनर्जीचा रेशो म्हणजे काय असते, कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन किंवा याला ॲब्झॉर्प्टन्स असं पण म्हणतात. त्यानंतर काही हीट काय झाली, ट्रान्समिट. द अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय द बॉडी टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन अ बॉडी. म्हणजे किती इन्सिडेंट झाली त्यापैकी किती ट्रान्समिट झाली, या दोन क्वांटिटीचा रेशो म्हणजे कोफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, स्मॉल टी. सिमिलरली टोटल अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय द बॉडी टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन अ बॉडी. किती हीट इन्सिडेंट झाली आणि त्यापैकी किती रिफ्लेक्ट झाली, या दोन हीटचा रेशो म्हणजे कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. हे कोफिशियंट्स फार इम्पॉर्टंट आहे का. बघा इथं लक्षात येईल तुमच्या की 100 जूल इन्सिडेंट झाली होती, त्यापैकी 50 ॲब्झॉर्ब झाली, 50 रिफ्लेक्ट, 50 ट्रान्समिट. सो या तीन एनर्जीची टोटल इक्वल टू काय असते, टोटल हीट. म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन अ बॉडी, त्यापैकी थोडीशी काय होते ॲब्झॉर्ब, थोडीशी काय होते ट्रान्समिट, आणि थोडीशी काय होऊन जाते रिफ्लेक्ट. ओके, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता याला जर दोन्हीसाठी तुम्ही क्यूनी डिवाईड कराल, टोटल अमाऊंट ऑफ हीटने डिवाइड कराल, तर क्यू ए डिवायडेड बाय टोटल क्यू प्लस क्यू टी डिवायडेड बाय टोटल क्यू प्लस क्यू आर डिवायडेड बाय टोटल क्यू. तर क्यू अपॉन क्यू काय होणार 1, क्यू ए अपॉन क्यू काय, तर हे आहे टोटल हीट ॲब्झॉर्ब बाय द बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन अ बॉडी. तर रेशो म्हणजे याला म्हणतो आपण कोफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन स्मॉल ए, प्लस टोटल हीट ट्रान्समिटेड टू द टोटल हीट इन्सिडेंट म्हणजे कोफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, प्लस टोटल हीट रिफ्लेक्टेड टू द टोटल हीट इन्सिडेंट आर. हा एक न्यू फॉर्म्युला भेटला बघा. हा खूप जास्त इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. म्हणजे हे जे तीन कोफिशियंट आहेत, कोफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन किंवा ॲब्झॉर्प्टन्स, कोफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किंवा ट्रान्समिटन्स, कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किंवा रिफ्लेक्टन्स. यांची डेफिनेशन पण आहे, मी तुम्हाला नोट्समध्ये सगळं लिहून देईन. कोफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय, इट इज द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय द बॉडी टू द अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन अ बॉडी. म्हणजे 50 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू किती 1/2. 1/2 म्हणजे 0.5. इथं जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर टोटल हीट ट्रान्समिटेड बाय द बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन अ बॉडी 25 डिवायडेड बाय 100 म्हणजे 25 1 25, 25 4 100, 1/4. 1/4 म्हणजे किती 0.25. ठीक आहे. आणि इथं पण 25% ट्रान्समिट झाली आहे, 25 डिवाइड बाय 100 म्हणजे 0.25. 0.25 आणि 0.25 0.5 आणि 0.5 आणि 0.5 1. म्हणजे नेहमी या तिघांची जर टोटल केली तुम्ही ए प्लस टी प्लस आर किती आहे 0.5 प्लस 0.25 प्लस 0.25, तर ती नेहमी इक्वल टू 1 येत असते. मग का टोटल करून 0.5 प्लस 0.25 प्लस 0.25, 5 प्लस 5 10 कॅरी 1, 6 प्लस 2 8 प्लस 2 10 कॅरी 1. हा पॉईंट देऊन दिला ॲज इट इज, आणि 1 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 1. म्हणजे नेहमी या तिन्ही कोफिशियंटची टोटल ही इक्वल टू काय असते 1. आणि या तिघांपैकी एकाची व्हॅल्यू जर तुम्ही म्हणाल तर ती नेहमी 0 आणि 1च्या मध्ये असते, किंवा ऑर्डिनरी बॉडी असेल तर 0 आणि 1च्या मध्ये, परफेक्टली बॉडी असेल, परफेक्टली ॲब्झॉर्बर, परफेक्ट रिफ्लेक्टर, परफेक्ट ट्रान्समिटर, तर ती 1 असते. ठीक आहे. तर बघा एची व्हॅल्यू 0.5, इथं 0.25 0.25, म्हणजे ही नेहमी इक्वल ऑर्डिनरी बॉडीसाठी ती नेहमी 0 आणि 1च्या मध्ये असते.
0पेक्षा जास्त, 1पेक्षा कमी, किंवा 0 असते किंवा 1, पण 1पेक्षा जास्त तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही, कारण की या तिघांची टोटल ही इक्वल टू काय असते 1. इथं फॉर्म्युला आलाच आहे आपला, A + T + R = किती 1. तर तुम्हाला काय होते, या तिघांपैकी दोघांची व्हॅल्यू देतात, एकाची काढायला सांगतात. ठीक आहे, तर ती तुम्हाला काढता आली पाहिजे. तर अशी एक थेअरी आहे कुठल्याही ऑर्डिनरी बॉडीची. ठीक आहे, कुठल्याही बॉडीवर जेव्हा हीट रेडिएशन्स इन्सिडेंट होतात, रेडियंट एनर्जी इन्सिडेंट होते, तेव्हा ती बॉडी काय करते, पार्ट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब करते, पार्ट ऑफ एनर्जी ट्रान्समिट आणि पार्ट ऑफ एनर्जी रिफ्लेक्ट करते. आता हे डिपेंड करते की ती बॉडी किती एनर्जी ॲब्झॉर्ब करते, किती ट्रान्समिट आणि किती रिफ्लेक्ट. त्यानुसार मग बॉडीचे वेगवेगळे टाईप्स आहेत. तर वेगवेगळ्या टाईप्सच्या बॉडीज म्हणून आपल्याला बघायचे आहे की कुठली बॉडी जास्त ॲब्झॉर्ब करते, कुठली बॉडी जास्त रिफ्लेक्ट करते, कुठली बॉडी जास्त ट्रान्समिट करते. आणि हे 3 कोफिशियंट, हे पण फार इम्पॉर्टंट फॉर्म्युले तिन्ही पण. कोफिशियंट ऑफ ट्रान्समिशन म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय द बॉडी टू द टोटल अमाऊंट इन्सिडेंट, टोटल एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी. रिफ्लेक्टन्स म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड रिफ्लेक्टेड टू द अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी. सो हे 2 फॉर्म्युले समजले असतील तुम्हाला. तर सपोज मी जर तुम्हाला म्हटलं की एक बॉडी आहे, या बॉडीवर टोटल 500 जूल एनर्जी इन्सिडेंट झाली, त्यापैकी 200 जूल या एनर्जीने काय केली, ॲब्झॉर्ब, 150 जूल एनर्जी यांनी काय केली, ट्रान्समिट. तर किती एनर्जी या बॉडीने काय केली, रिफ्लेक्ट. QTची व्हॅल्यू सांगा किती येणार. 100 जूल जर याच्यावर इन्सिडेंट झाली, टोटल हीट किती इन्सिडेंट झाली, 500 जूल. तर मग बॉडी काय करते, पार्ट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब, पार्ट ऑफ ट्रान्समिट आणि पार्ट ऑफ रिफ्लेक्ट करते. जर 200 ॲब्झॉर्ब केली, 150 यांनी ट्रान्समिट केली, तर उरली किती, या दोघांची ॲडिशन करा, कारण की Q = काय असते, QA + QT + QR. 200 + 150 + QR. आपल्याला ट्रान्समिट पाहिजे ना, ट्रान्समिट झालं, हे रिफ्लेक्ट आहे. हे 500 आहे, हे किती झाले, 350 ना. 350 + QR = 500. हे 150 350 जे आहेत हे इकडे मायनसला पाठवून द्या. 500 - 350 किती राहतात, 150. सो 150 = QR. अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय द बॉडी, अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय द बॉडी = किती, 150 जूल. कोफिशियंट पण विचारू शकतात, व्हॉट इज द कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. आता कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनसाठी समजा हे तुम्हाला एवढं दिलं आहे की अमाऊंट 500 जूल एनर्जी इन्सिडेंट झाली, त्यापैकी 200 जूल एनर्जी ॲब्झॉर्ब झाली, 150 जूल एनर्जी ट्रान्समिट झाली. तर कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन सांगा. तुम्हाला हीट किती रिफ्लेक्ट झाली ते नाही विचारलं, त्यांनी काय विचारलं, कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे आपल्याला कोफिशियंट म्हणजे काय काढायचं आहे, R काढायचं आहे. R = किती, कसं करणार मग, तर तुम्ही या फॉर्म्युल्यावरनं काय काढलं, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड. पण अमाऊंट ऑफ हीट नाही पाहिजे आपल्याला पाहिजे कोफिशियंट. तर कोफिशियंट काय असते, इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय द बॉडी टू द टोटल अमाऊंट हीट इन्सिडेंट ऑन अ बॉडी. मग QR जर पाहिजे असेल तर QRला मल्टिप्लाय जाणार. अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्ट = कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. हाच काढायचं आहे आपल्याला. हे तर काढले आपण, हे दिलेलं आहे आपल्याला आणि हे आपण काढलं इथं. सो R = किती, 150 / 500, 15 / 50, 5 3 5 10 3/10. 10नी डिवाइड म्हणजे 1 पॉईंट, 0.3. बघा मी तुम्हाला म्हटलं की कोफिशियंटची व्हॅल्यू ही नेहमी 0 आणि 1च्या मध्ये येते. ठीक आहे, आणि असे तिन्ही जर विचारले तुम्हाला तर तुम्ही तिन्ही काढू शकता. आता बघा ही 150 होती, कोफिशियंट 0.3. तर ट्रान्समिटेड एनर्जी पण 150 आहे, त्याचं कोफिशियंट किती येणार, 0.3. नेहमी काढायची गरज नाही, हीट तेवढी आहे तर कोफिशियंट तेवढाच येणार. राहिलं हे, त्याचा आन्सर येणार 200 / 500. स्मॉल a = 0 0 0 कट 2/5 = किती, तर येत असते 0. किती येणार, हे 4 आहे ना. 2ला जर 5 डिवाइड केलं तर 0.4. आणि ॲडिशन करून बघाल तर हा कोफिशियंट 0.3, हा 0.3, तर टोटल झाले 0.6. तर 10मधनं 6 मायनस करा, 4 राहतात, त्याचा आन्सर राहते 0.4. आलं लक्षात. असे क्वेश्चन्स येतात याच्यावर. तुम्हाला हे करता आले पाहिजे, खूप सोपे क्वेश्चन्स आहेत हे. आणि थोडंसं तुम्हाला
तुमचं नॉलेज यूज करायचं आहे, थोडंसं डोकं लावायचं आहे, थोडंसं मॅथ्स, तुम्ही इझिली न्यूमेरिकल सॉल्व करू शकता. आता बघूया आपण अशी बॉडी जिचा कोफिशियंट ऑफ ट्रान्समिशन जो आहे तो 1 आहे, किंवा ज्याचा कोफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हा कधीच 0 नसतो. म्हणजे ती बॉडी मॅक्झिमम हीट काय करते, ट्रान्समिट करते, मॅक्झिमम हीट ट्रान्समिट करते अशी बॉडी. आणि अशी बॉडी जी बिलकुलच हीट ट्रान्समिट करत नाही, ओपॅक टू ट्रान्समिशन. ओपॅक टू ट्रान्समिशन म्हणजे जी बिलकुल हीट ट्रान्समिट करत नाही. तर एक बॉडी आहे डायथर्मनस, आणि एक आहे अथर्मनस. आता बघा, थर्मनस म्हणजे टेम्परेचर रिलेटेड आहे काहीतरी, ठीक आहे. तर अथर्मनस अ लागल्यासमोर अथर्मनस बॉडी म्हणजे अशी बॉडी जी बिलकुल हीट रेडिएशन ट्रान्समिट करत नाही. म्हणजे समजून जा त्याचा कोफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हा इक्वल टू किती आहे, 0. मग हा जर 0 आहे तर मग ए आणि आर किती असतील, तर त्याचा कोफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन प्लस कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन हे दोघं मिळूनच इक्वल टू किती असते, 1. कारण ए प्लस आर प्लस टी तिघं इक्वल टू 1 असते, पण इथं टीची व्हॅल्यू 0 आहे. सो टोटल कोणावर आली आहे, मग टोटल हीट जी इन्सिडेंट होणार त्या बॉडीवर त्यातली काही ॲब्झॉर्ब होणार आणि उरलेली काय होणार, रिफ्लेक्ट होणार, ट्रान्समिट नाही होणार. तर जी बॉडी बिलकुल हीट ट्रान्समिट करत नाही, ओपॅक टू ट्रान्समिशन ऑफ हीट, सिम्पली ओपॅक टू ट्रान्समिशन ऑफ हीट म्हणजे आलेली हीट जी आहे, रेडियंट एनर्जी आलेली आहे ती एक तर काय होणार, आली तशी रिफ्लेक्ट होणार, किंवा ती बॉडी ॲब्झॉर्ब करून स्वतःची इंटरनल एनर्जी काय करणार, इन्क्रीज करणार. पण साईडच्याला नाही देणार, साईडच्याला ट्रान्समिट नाही करणार. अशी जी बॉडी असते तिला काय म्हणतात, अथर्मनस. फॉर एक्झाम्पल वूड आहे, वूड, वॉटर हे असे बॉडीज आहेत ज्या रेडिएशनला बिलकुल ट्रान्समिट करत नाहीत. बरेच आहे, बेन्झिन वगैरे एक्झाम्पल आहे तुमच्या बुकमध्ये, ते नोट्समध्ये तुम्हाला सगळे एक्झाम्पल देईन मी. सो वूड वगैरे जे आहेत ते बिलकुल हीटला ट्रान्समिट करत नाहीत. तर जे ट्रान्समिट करत नाही, त्याचा कोफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0 असते, अशी बॉडी म्हणजे काय असते, अथर्मनस. त्याच्या उलटं आता अथर्मनसच्या उलटं डायथर्मनस. डायथर्मनस म्हणजे अशी बॉडी जी आलेली मॅक्झिमम हीट काय करेल, ट्रान्समिट करेल, जिचा कोफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हा खूप जास्त असेल. म्हणजे हा एकटा नियरली इक्वल टू 1 असेल, हा एकटा नियरली इक्वल टू 1, आणि कोफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन प्लस कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन हे दोघं खूप कमी असतील, नियरली इक्वल टू काय असतील, 0. परफेक्ट नाही सांगताय, पण जे मॅक्झिमम आलेली मॅक्झिमम हीट काय करून टाकते, ट्रान्सफर करून टाकते, ॲब्झॉर्बही कमी करते, रिफ्लेक्टही कमी करते, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट काय करते, ट्रान्समिट करते. असा सबस्टन्स म्हणजे काय असते, डायथर्मनस सबस्टन्स. सो डायथर्मनस काय आहे, अथर्मनस काय आहे, पक्का लक्षात ठेवा. दोनपैकी एक कुठलंही पक्का लक्षात ठेवा, त्याच्या उलटं दुसरं. सो सिम्पली तुम्ही काय करा, थर्मनस म्हणजे हीट ट्रान्सफर करणारा सबस्टन्स असं समजा, त्याला ए लावलं की हीट न ट्रान्सफर करणारा सबस्टन्स. तर ॲक्च्युली थर्मनस सबस्टन्स पाहिजे होतं, पण त्यांनी थर्मनस असा काही शब्द नाही आहे, तर त्यांनी पहिला अथर्मनस केला, जो हीट ट्रान्समिट करते त्याला अथर्मनस, आणि जो करते त्याला काय नाव द्यायचं, तर मग त्यांनी ए काढला आणि एच्या जागी काय टाकून दिलं, डायथर्मनस. तसे दोन्ही शब्द अथर्मनस, डायथर्मनस दोन्ही असं वाटते किंवा दोन्ही हीटला अपोज करत असतील, पण ॲक्च्युली अथर्मनस असा सबस्टन्स आहे जे हीट ट्रान्समिशनला नाही म्हणतात, अपोज करतात, त्याचा ट्रान्समिशनचा कोफिशियंट 0 असते. त्याच्या उलट डायथर्मनस जे काय करते, हीट रेडिएशन्सला, मॅक्झिमम हीट रेडिएशन्सला अलाउ करते ट्रान्समिट करण्यासाठी. याचं एक्झाम्पल ग्लास येते. ग्लास जसं बघा, ऊन आल्यानंतर आपलं काचाचे खिडक्या असतील, तर दुपारी त्या खिडकीमधनं ऊन येताना दिसते आपल्याला, काचाच्या खिडकीमधनं. ऑर्डिनरी काच जर असतील, ग्लास जर असेल ऑर्डिनरी ग्लास, तर ते गरम होतात, खूप जास्त गरम नाही होत, म्हणजे ते थोडंसं ॲब्झॉर्ब करतात आणि हीट त्याच्यामधनं काय करतात, पास करतात. आणि घरामध्ये आपलं ऊन दिसते आपल्याला, असं त्या उन्हाची तीव्रता थोडी कमी राहते, पण ते आपल्याला दिसते की हां, हे ऊन खिडकीतनं आलं, खिडकी बंद असूनही काचातनं ऊन येते. तर कारण काच काय करते, ते हीटला ट्रान्समिट करते. सो जे सबस्टन्स हीटला मॅक्झिमम ट्रान्समिट करतात
ॲब्झॉर्ब कमी करतात, रिफ्लेक्ट कमी करतात आणि मॅक्झिमम ट्रान्समिट करतात असे सबस्टन्स म्हणजे डायथर्मनस. आणि जे बिलकुल ट्रान्समिट करत नाहीत ते असतात अथर्मनस. बाकी जो सबस्टन्सचा कोफिशियंट ए जो आहे तो स्ट्रॉंग राहणार, म्हणजे मॅक्झिमम हीट काय करेल तो ॲब्झॉर्ब करणार. त्याचा कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हे दोघंही काय राहतील, लो राहतील. म्हणजे जो गुड ॲब्झॉर्बर आहे ते बॅड रिफ्लेक्टर आणि बॅड ट्रान्समिटर असतात. आणि जर का एची व्हॅल्यू पूर्ण 1 झाली तर या दोघांची व्हॅल्यू काय होऊन जाते 0. म्हणजे ती बॉडी परफेक्टली ॲब्झॉर्बर राहणार. त्या बॉडीला परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणतात. त्याची आपल्याला स्टडी करायची आहे पुढे. परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय, अशी बॉडी जिचा कोफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन 1 आहे, ती आलेली टोटल अमाऊंट ऑफ हीट 100च्या 100% काय करते ॲब्झॉर्ब. म्हणजे ती ट्रान्समिट करत नाही, ती रिफ्लेक्ट करत नाही. अशी बॉडी म्हणजे परफेक्ट ॲब्झॉर्बर किंवा तिलाच म्हणतात परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्यानंतर काही बॉडी अशा असतील ज्या कोफिशियंट रिफ्लेक्शन मॅक्झिमम रिफ्लेक्ट करतील. जर त्या मॅक्झिमम रिफ्लेक्ट करत असतील तर त्या कमी ॲब्झॉर्ब करतील आणि कमी ट्रान्समिट करतील. म्हणजे गुड रिफ्लेक्टर इज बॅड ॲब्झॉर्बर अँड बॅड ट्रान्समिटर. तर आणि जे जर आरची व्हॅल्यू 1 झाली तर हे दोघं 0 होतील. तर ती 100% काय करेल, हीटला रिफ्लेक्ट करेल. 100% रिफ्लेक्टर म्हणजे पॉलिश सरफेस जे असतात ते मॅक्झिमम हीट आलेल्या हीटला तसं वापस पाठवतात. मग ते हीट आतमध्ये येत नाही ना, ॲब्झॉर्ब होत नाही तर ट्रान्समिट होत नाही. सो परफेक्ट ट्रान्समिटर जे असतात त्यांचं हे आहे T=1. तर हे A प्लस T काय होऊन जाते 0. त्यानंतर आता जे बघितले आपण डायथर्मनस, त्याच्यामध्ये ट्रान्समिटर जे आहे त्याची व्हॅल्यू मॅक्झिमम असते. कोफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हा नियरली =1 असते. त्यामुळे A आणि R हे दोघी काय असतात, कमी असतात. म्हणजे गुड ट्रान्समिटर इज बॅड ॲब्झॉर्बर अँड बॅड रिफ्लेक्टर. आता हे सगळे ऑब्जेक्ट्स आपल्याला बघायचे आहेत की कुठले ऑब्जेक्ट मॅक्झिमम हीट ॲब्झॉर्ब करतात, कुठले ऑब्जेक्ट मॅक्झिमम हीट रिफ्लेक्ट करतात आणि कुठले ऑब्जेक्ट मॅक्झिमम हीट ट्रान्समिट करतात. सो त्यातली मेनली आपल्याला काय बघायचं आहे, गुड ॲब्झॉर्बर म्हणजे ॲक्च्युली परफेक्टली ॲब्झॉर्बर. तर पुढचा टॉपिक आहे आपला परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी कुठली आहे, नॅचरली ते ऑकरिंग आहे की नाही आहे, नसेल तर प्रॅक्टिकली कुठली बॉडी यूज करतात किंवा आर्टिफिशियल बॉडी आहे का कुठली 100% हीट ॲब्झॉर्ब करणारी आहे तर कोणती आहे, आर्टिफिशियल आहे तर ती कोणी बनवली, हे सगळे टॉपिक आपण म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी हा एक महत्त्वाचा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टवर हीट रेडिएशन इन्सिडेंट होतात, त्यानंतर त्याचं काय होते, त्यानंतर त्याचे कोफिशियंट्स कोणते आहेत, त्या कोफिशियंट्सचे फॉर्म्युले, त्याच्यावर बेस क्वेश्चन्स हे सॉल्व करता आले पाहिजे. सो खूप सोपा टॉपिक आहे रेडिएशन. आय होप यू एन्जॉय इट. समजलं असेल सगळ्यांना. इतका सोपा टॉपिक आहे एकदम. त्यामुळे याच्यावर जर क्वेश्चन्स आले तर ते गेले नाही कोणाचेच. सो पुढे आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी, ते उद्या घेऊया. थँक्यू.